जय हिंद मित्रांनो, मी ज्ञानदेव केंद्रे. तर मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे वर्तुळ. मित्रांनो, हा वर्तुळ तुम्हाला मागच्या पेपरमध्ये मी पाहिलं, तुम्हाला वर्तुळावर परिघ काढा, क्षेत्रफळ काढा, व्यास काढा किंवा त्रिज्या काढा, म्हणजे ह्या चार गोष्टी दिल्या जातात. ह्या चार गोष्टीपैकी तुम्हाला एक गोष्ट काढायची असते. मित्रांनो, आपण काय करतो, फक्त त्रिज्या दिली तर आपल्याला फक्त क्षेत्रफळ माहीत असतं, परंतु आपण असा अभ्यास करीत नाही. किंवा जर त्यांनी क्षेत्रफळ दिलं तर त्रिज्या कशी काढायची, जर परिघ दिला त्रिज्या कशी काढायची, ह्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. म्हणजे हमखास एक किंवा दोन प्रश्न, पोलीस भरती तर हे दोन प्रश्न फिक्स असतात. चाकाचे फेरे काढा, एक किंवा दोन प्रश्न फिक्स असतात. जर तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या, त्रिज्या म्हणजे काय, व्यास म्हणजे काय, परिघ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय. जेव्हा तुम्ही चाकाचे फेरे काढता, तुम्हाला चाकाचे फेरे मित्रांनो परिघावर काढले जातात. जर तुम्हाला परिघच माहीत नसेल, तुम्ही चाकाचे फेरे कसे काढणार. तर आज आपण एक उदाहरण घेऊत आणि ह्या त्रिज्या दिली, व्यास कसा काढायचा, व्यास दिला, परिघ कसा काढायचा किंवा क्षेत्रफळ, म्हणजे ह्या चार गोष्टीपैकी तुम्हाला एक गोष्ट दिली जाते. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चला मित्रांनो, आपण काय करणार आहे आता पहा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर तुम्हाला मी त्रिज्या या ठिकाणी 7 दिली, किती दिली रे, त्रिज्या 7 दिली. आता तुम्हाला सांगितलं ह्याचं क्षेत्रफळ काढा. आता आपण काय करू, ही जे त्रिज्या दिलेली आहे, आपण व्यास पण काढूत, परिघ पण काढूत आणि क्षेत्रफळ पण काढूत. म्हणजे सर्व गोष्टी तुमच्या म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला त्रिज्या प्रश्न कसा तयार केला जातो पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 7 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. प्रश्न असा तयार झाला. मग आपण एक्झाम्पल 7 त्रिज्या घेतली. मित्रांनो पहा, व्यास कसा असतो पहा मित्रांनो, की त्रिज्येच्या दुप्पट हा व्यास असतो. मग 7ची दुप्पट किती रे, 14. हा तुमचा आला व्यास 14. समजलं. आता तुम्हाला जर परिघ काढा म्हटलं, परिघाचं सूत्र आहे पाया गुणिले हे डी. डी म्हणजे व्यास असतो. मित्रांनो, परिघ हा व्यासावर काढला जातो. जर तुम्हाला ह्याचा प्रश्न तयार केला की एका वर्तुळाची त्रिज्या 7 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचा परिघ काढा. तुम्हाला व्यासच काढून घ्यावा लागतो, कारण की वर्तुळाचा परिघ जे आहे, परिघ हा व्यासावरच काढला जातो. आता आपला ऑलरेडी व्यास किती आला रे, 14 आलेला आहे. चला, पायाची किंमत किती असते रे मित्रांनो, पायाची किंमत 22/7 असते. हे डी म्हणजे काय, व्यास किती आहे रे, 14. 7 1 7 आणि 7 2 14 बरोबर हे 22 गुणिले 2. मित्रांनो, हे बरोबर आला 44 तुमचा परिघ. परिघ किती आला रे, 6 44 परिघ आला. समजलं. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला, आता आपल्या क्षेत्रफळ काढायचे. तुम्हाला प्रश्न सांगितला एका वर्तुळाची त्रिज्या 7 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. मित्रांनो, क्षेत्रफळ हे त्रिज्यावर काढलं जातं. ह्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. क्षेत्रफळ कशावर काढलं जातं, हे त्रिज्यावर काढलं जातं. मग क्षेत्रफळ सूत्र काय आहे, पाया आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्येचा वर्ग. चला, पायाची किंमत किती रे, 22/7. त्रिज्या किती आहे रे, त्रिज्या 7 आहे. 7 गुणिले 7, हे 7 कटलं, काय राहिलं रे, 22 आणि 7, 22 7 154. मित्रांनो, तुमचं क्षेत्रफळ किती आलं रे, 154 चौरस सेंटीमीटर आलं.
म्हणजे आपण एक गोष्ट घेतली तर आपण 3 गोष्ट काढल्या. परंतु मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बुकमध्ये पाहिलं असेल तुम्हाला ह्या गोष्टी मिळून जातात. परंतु आता मी असा प्रश्न तयार केला, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. प्रश्न काय विचारला तुम्हाला? आता आपल्याला ह्या गोष्टी माहीत आहेत, आपण शिकलो. जर तुम्हाला क्षेत्रफळ दिलं आणि तुम्हाला काढायला सांगितलं त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. किती दिलं आपल्या क्षेत्रफळ किती आहे? आता 154. आता इकडं बा, जर तुम्हाला क्षेत्रफळ दिलं आणि तुम्हाला त्रिज्या काढा म्हटलं, ह्याला वर्गमूळ टाकून द्या मित्रांनो. हे ट्रिक्स पहा. 154 घेतलं. आता काय करा, जो पाया असतो ना, पायाची उलट आणि सुलट करा. इथं किती आहे रे? 22/7. मग काय करा, वरी 7 जाते आणि खाली 22. बरोबर आहे. हे 22 54चे ह्याला वर्गमुळात 7 7 49. बरोबर आहे. इथं 7 उरले, इथं 7 उरले. मित्रांनो, ह्याचं वर्गमूळ किती रे? 7. म्हणून तुमची त्रिज्या किती आली रे? 7. प्रश्न कसा घुमून टाकला तरी पण आपल्याला उत्तरापर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण ह्याच गोष्टी शिकतो. त्रिज्या, क्षेत्रफळ काढा. अरे क्षेत्रफळ दिलं तर त्रिज्या कशी काढायची? आता तुम्हाला परीघ किती आलेला आहे आपला? 44. जर मी प्रश्न तयार केला की एका वर्तुळाचा परीघ 44 सेंटीमीटर आहे, 44 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. काय काढा? वर्तुळाची त्रिज्या काढा. पहा, मग तुम्हाला ऑलरेडी किती आहे रे परीघ? 44. मित्रांनो, काय करायचं, हा जे पाया आहे, पायाची किंमत 22/7 जी आहे, ह्याची उलट आणि सुलट करा. बरोबर आहे. काय जाते रे? वरी 7 जाते, खाली 22. 22 × 22, 22 44 बरोबर 62 14. हा काय आला रे? 14. तुम्हाला काढा काय सांगितलेलं आहे? त्रिज्या काढायला सांगितलेलं आहे. मग हा आपण काय आला? व्यास आला 14. मग त्याचा व्यासाच्या निमपट त्रिज्या असती. बरोबर आहे. व्यासाच्या निमपट, मग 14ची निमपट किती रे? 7. त्याला वाटलं 2 न भागा. मग आपली त्रिज्या किती आली रे? आली का? 7. बघा, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. झालं. आता तुम्हाला प्रश्न सांगितला, एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. माहीत पाहिजे ह्याची निमपट किती रे? 7. आली त्रिज्या 7. म्हणजे ह्या एकमेकावर, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आपली कोणती उलट देऊ, सुलट देऊ, कशाही पद्धतीनं, कोणत्याही पद्धतीनं प्रश्न आला, आपला प्रश्न चुकता कामा नये. मित्रांनो, ही स्पर्धा परीक्षा आहे. आपण इथं वरवर अभ्यास करून चालत नाही. एक तर स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी करत आहेत, ह्याला स्पर्धा परीक्षामध्ये पोपटपंची चालत नाही आहे. ह्याला एक स्मार्ट वर्ग लागतो. पोपटपंच काय करणार तुम्ही? आता मी जर तुम्हाला सांगितलं असं, हे त्रिज्या, व्यास, परीघ आणि क्षेत्रफळ, परंतु क्षेत्रफळ दिलं परीघ काढा, परीघ दिला व्यास काढा, किंवा परीघ दिला क्षेत्रफळ काढा, क्षेत्रफळ दिलं त्रिज्या काढा, कोणत्या अँगलनं प्रश्न विचारला तरी पण आपल्याला प्रश्न सोडवता आला पाहिजे. आता काय करू, इथून पुढचे नेक्स्ट प्रश्न पाहतो आपण. प्रश्न वाचून घ्या मित्रांनो. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? काय दिले तुम्हाला? एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे रे? 14. मग तुम्हाला काय काढायला सांगितलेलं आहे? क्षेत्रफळ. काय सांगितलेलं आहे तुम्हाला? क्षेत्रफळ. बरोबर, पाया r². पायाची किंमत किती रे?
22/17 त्रिज्येचा वर्ग मग 14चा वर्ग हे करा 14 गुणिले हे 14 7 1 7 7 2 14 बरोबर आहे बरोबर 22 गुणिले 2 22 गुणिले 2 गुणिले 14 बरोबर आहे 22 44 गुणिले 14 14 चौक 56 हातचे किती आले रे 5 14 चौक 56 आणि 5 61 मित्रांनो तुमचा 616 हे तुमचं क्षेत्रफळ आलं किती आलं क्षेत्रफळ 616 हे काय आलं चौरस सेंटीमीटर तुमचं क्षेत्रफळ आलं चला नेक्स्ट प्रश्न पहा काय म्हणतो रे प्रश्न एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळाची तुम्हाला त्रिज्या काढायला सांगितलेली आहे तुम्हाला मी एक ट्रिक्स दिली होती जर क्षेत्रफळ दिलं मित्रांनो ह्याला वर्गमूळ टाका 616 आणि जो पायाची किंमत जी असते ना 22/17 ती काय करायचं ना उलट आणि सुलट करा म्हणजे वरी 7 येणार आणि खाली हे 22 येणार पहा बरं आकाराची कसोटी वापरून आकार दोन्ही 22 बरोबर आहे 11 5 55 किती उरले रे 6 झाले किती 66 आणि 11 66 आता इथं काय उरलं मित्रांनो हे 56 गुणिले 7 या ठिकाणी आणि हे भागिले 2 बरोबर आहे आता बे 1 बे 2 4 आणि बे 8 16 बरोबर इथं ह्या ठिकाणी 28 गुणिले 7 बरोबर 7 8 किती रे 56 7 8 56 ह्याला पण वर्गमूळ टाकून द्या बरं 7 8 56 हातच्याले 5 7 2 14 7 2 14 14 आणि 5 19 मित्रांनो या संख्येचं वर्गमूळ आलं 14 196 कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे 14 तर आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी काटाकाटी करून टाका चला नेक्स्ट प्रश्न पहा प्रश्न काय म्हणतो पहा एका वर्तुळाचा व्यास 42 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचा परिघ किती आता या ठिकाणी तुम्हाला त्यांनी व्यास दिलेला आहे तर तुम्हाला वर्तुळाचा परिघ काढायचा आहे तर वर्तुळाचा परिघ बरोबर पाया गुणिले हे डी पायाची किंमत किती रे 22/17 आणि व्यास किती आहे रे 42 बरोबर आहे 7 1 7 7 सक्कम 42 बरोबर हे 22 गुणिले 6 म्हणजे 22 पंच 10 दर्शे 22 सक्कम 32 तुमचा परिघ किती आला रे 132 चौरस सेंटीमीटर पहा आपण काय करतो म्हणजे
वर्तुळ हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो फार इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. मी पाहतो प्रश्नपत्रिका पोलीस भरती मुलं येतात म्हणजे हमखास 1 2 3 1 2 3 म्हणजे आता प्रश्नाची जी आहे ना काठणी पातळी आपण त्या विचार करूनच आपण अभ्यास करायला पाहिजे. आपण काय करतो त्रिज्या दिली क्षेत्रफळ एवढं माहीत असतं. अरे बाबा क्षेत्रफळ दिलं ते परी काढा म्हणतात. हे कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न पहा. आता या ठिकाणी मित्रांनो एका वर्तुळाचा परिघ 198 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती. आता तुम्हाला त्या ठिकाणी त्यानं तुम्हाला परिघ दिलेला आहे परंतु काय काढायला सांगितलेलं आहे व्यास काढायला सांगितलेला आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला काय काढायचं आहे पहा. पाया हे गुणिले डी हे काय रे हे परिघाचं सूत्र आहे. आता पहा जर तुम्हाला परिघ दिला तर तुम्हाला जर व्यास काढा म्हटलं हे जो पायाची किंमत किती असते रे 22/7 बरोबर आहे. आता 198 तुमचा परिघ किती आहे 198. जर व्यास काढा म्हटलं हे जे पाया ना ह्याची उलट आणि सुलट करा म्हणजे वरी 7 खाली 22 बरोबर आहे. हां चला 11 दोन्ही 22 बरोबर आहे. 11 1 11 किती उरले रे किती उरले 8 11 8 88 बरोबर आहे. 2 1 2 92 18 आणि 9 गुणिले 7 काय उरले रे 9 गुणिले 7 आणि 9 7 63 हा तुमचा काय आला रे हा व्यास आला मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न काय म्हणतो पहा मित्रांनो एका वर्तुळाचा परिघ 220 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. तुम्हाला या ठिकाणी परिघ दिलेला आहे आणि तुम्हाला काढायला सांगितलेले वर्तुळाची त्रिज्या बरोबर आहे. पहिला तुम्हाला व्यास काढून घ्यावा लागेल आणि व्यासाच्या निमपट ही त्रिज्या असते बरोबर आहे. चला परिघ किती आहे रे 220. तुम्हाला मी सांगितलं होतं जो पाया असतो पायाची किंमत 22/7 असते बरोबर आहे. पायाची किंमत किती असते रे 22/7 ह्याचे उलट सुलट करा म्हटलं होतं वरी 7 खाली 22 बरोबर आहे. 22 10 विसरान 2 बरोबर आहे. 10 गुणिले 7 बरोबर हे 70. मित्रांनो या ठिकाणी तुमचा व्यास हा 70 सेंटीमीटर आलेला आहे. मग तुम्हाला काढायला काय सांगितलेलं आहे रे त्रिज्या काढायला आहे. हा तुमचा व्यास आला मग ह्याच्या निमपट ह्याला 2 भागून टाका बरोबर किती आला रे तुमची त्रिज्या आली 35 सेंटीमीटर. काय आली सेंटीमीटर आली. तुमचं हे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. बा तुम्हाला एक गोष्ट दिली ना तुम्हाला सर्व गोष्टी काढता आल्या पाहिजे. जर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा
परंतु काय करा, कमेंट करायला विसरू नका. काय करा, कमेंट करा. म्हणजे तुमच्या मला ज्या अडचणी आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत, हे मला कळून येतील. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.